नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भांडण करायला काहीतरी निमित्त पाहिजे का नाही, म्हणजे कुठल्या विषयावर भांडायचं. रस्त्यातली पण भांडणं असू द्या, पण त्याला कारण पाहिजे. काहीतरी तुमच्याकडे ठोस कारण असेल ना, तर मग तुम्ही भांडू शकता रस्त्यावरती. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. मेरे को पैसा नहीं चाहिए। भाई वीडियो वायरल हो जाएंगे। काय झालं होतं? मागून आली डायरेक्ट गाडी. पैसा समजाच गाडी चालवताना रस्त्यामध्ये तुमच्या गाडीचा धक्का लागला कोणाला, किंवा तुमचा साइड मिरर तुटला, किंवा बाईकने येऊन तुम्हाला ठोकलं, कारने येऊन तुम्हाला ठोकलं, तर कुठल्याही गाडीनं कुठल्या गाडीला ठोकलं ना, तर त्याला एक कारण आहे. म्हणजे भांडण्यासाठी तुमच्याकडे एक कारण आहे. पण इथे भले गाडी ठोकली, बोलण्याचा उद्देश म्हणजे असं काय, गाडी तुम्ही ठोकली आणि तुम्हीच भांडताय, म्हणजे गाडी पाठून ठोकली. पुण्यातला हा व्हिडिओ आहे. विचार करा ना, पाठून गाडी ठोकली आणि ते मॅडम भांडते. 10 रुपयाची नोट काय देते. आता तो बोलतोय की बाबा मला काय पैसे नको, पण म्हणजे याला काय बोलायचं नक्की. म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येते का, वाहतुकीचे नियम माहिती नाहीत, काय कळत नाही. नियम असं सांगतं की पाठून जो गाडी ठोकतो ना, त्याची चुकी असते. म्हणजे साधारण नियम एवढेच मला माहित आहे की पाठून तुमचं जर गाडी कोणाला टच झाली तर जो पाठून ठोकतो त्याची चुकी आहे. हा, एक आहे की तुम्ही हायवेला कुठेही तुम्ही टर्न मारणार आणि कुठेही यू टर्न घेणार, पटकनी भला मोठा रोड आहे आणि तिथे तुम्ही गाडी थांबवली, पटकन यू टर्न साठी राईट टर्न साठी जर हे केलं तर तिथे तुमची चूक आहे का. तर तो हायवे आहे. तुम्ही न सिग्नल देता जर अशा घटना जर केल्या ना, तर तिथं जर पाठवून गाडी जर ठोकली तर तिथं बोलू शकता की हा बाबा इथे खरंच चुकी आहे की आपण सिग्नल लाईट दिली नाही ना, आपण आपला इथं यू टर्न, राईट टर्न, लेफ्ट टर्न जे पण काय घेतला. पण इथं सरळ सरळ मोठ्या गाडीला तुम्ही पाठवून ठोकताय आणि वरून भांडण्यासाठी तयार आहे. हे अति झाले, अति. लोकांना म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाली लोकांची. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.